राज्यात जुलैच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस झाला असला तरी आता पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे आहेत। 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसात लक्षणीय घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना पेरणीबाबत महत्त्वाचा सल्ला दिलाय। जुलैच्या सुरुवातीला मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला। मात्र राज्यातील अनेक भागांमध्ये अद्याप सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे। विशेषतः धुळे, नंदुरबार, अहिल्यानगर, सोलापूर, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची कमतरता कायम आहे। दरम्यान 8 जुलैपासून राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाचे प्रमाण लक्षणीयरित्या कमी होण्याचा अंदाज आहे। ही स्थिती पुढील 10 दिवस कायम राहू शकते। यामुळे कमाल तापमानात ही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। प्राथमिक अंदाजानुसार जुलै महिन्याच्या दुसऱ्या अर्ध्यातही पावसाचे प्रमाण पहिल्या अर्ध्याच्या तुलनेत कमी राहण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांना सावधगिरीचा इशारा दिलाय। ज्या भागांमध्ये अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही त्या ठिकाणी जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये असं आवाहन करण्यात आले। हवामानातील बदल लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सूचनांनुसार नियोजन करावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले। पुढील काही दिवस राज्यातील हवामानावर सर्वांचे लक्ष लागले।